नमस्कार. नमस्ते. 17 मार्चला संभाजीनगर येथे शिक्षकांचं 3रं साहित्य संमेलन होतं आहे. त्याचे अध्यक्ष माझे परममित्र डॉक्टर संजय गायकवाड यांच्यासोबत त्या निमित्तानं थोडी चर्चा करायची आहे आणि त्याच निमित्तानं आपण इथे सगळे जमलेलो आहोत. छान. त्याआधी शिक्षकाच्या साहित्याच्या संमेलनाची जी परंपरा माननीय देशमुख साहेबांनी सुरू केली आणि त्यांनी सुरू केली परंपरा त्यांच्यानंतर ज्या आदरणीय लाटकर मॅडम आल्यात त्यांनी ती सुरू ठेवली. याबद्दल आमच्या तमाम शिक्षक बांधवांच्या वतीनं त्यांना हार्दिक धन्यवाद देतो आणि सरांसोबत चर्चा करायला सुरू करतो. तर सर माझे हे परम मित्र आहे आणि आम्ही सोबत राहतो. ते इंग्रजीचे प्राध्यापक आहेत, चांगले प्राध्यापक आहेत. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी अक्षरशः हजारो व्हिडिओंच्या निमित्ताने आपल्या विद्यार्थ्यांना त्यांचे तास त्यांनी घेतलेले आहेत. तरीसुद्धा मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की मराठी साहित्याच्या प्रांगणात तुम्ही कसे ओढले गेलात? असा कोणता क्षण होता की प्रेरणादायी क्षण, त्या क्षणी आपल्याला असं वाटलं की आपण या मराठी साहित्याच्या विश्वात जावं? नमस्कार. तर शिक्षक जो आहे तो शिक्षक खऱ्या अर्थानं एक साहित्यिकच असतो. शिक्षक जेव्हा वर्गात बोलतो त्यावेळेला सुद्धाही त्याला एक साहित्याची किनार असते. आणि आपण जेव्हा सिलेबस शिकवतो, नाही दुसरं वाचन झालं तरीही किमान जो पोर्शन असतो त्याच्यामध्ये अनेक लेखकांना भेटतो, अनेक कवींना भेटतो. काही लेखक आपल्या मनावरती गारूड करत असतात, काही कवींच्या कविता आपण वर्गासह बाहेरही गुणगुणत असतो. तर बालपणापासूनच अशा कविता होत्या काही. त्यानंतर असे लेखकही होते की जे वाचल्यानंतर असं वाटायचं आतून की आपण एखादं तरी पुस्तक लिहायला पाहिजे. आणि त्यानंतरच्या काळामध्ये विशेषतः जे मराठीतील साहित्यिक आहेत आणि त्यातल्या त्यात ज्यांचा विषय इंग्लिश आहे आणि लिहितात मराठीतून असेही मान्यवर साहित्यिक होते. तेव्हा असं स्पेसिफिक एक नाव सांगितलं तर बाकीच्या नावावरती अन्याय होईल, म्हणून ती गोळाबेरीज आहे. आणि त्यामुळे वाटलं की आपण साहित्याच्या प्रांतामध्ये प्रवेश करावं आणि लिहितं व्हावं. मला वाटतं तुमचं पहिलं लेखन हे मुलांसाठीच झालं. पुण्यनगरीमध्ये ते छापून आलं. अगदी बरोबर. आणि त्याचं पुस्तकही प्रकाशित झालं. अगदी बरोबर. आणि मला वाटतं त्याच्या अनेक आवृत्त्या पण निघाल्या आणि मुलांना ते खूप प्रेरणादायी होत आहे. सारथी यशाचे असं त्या पुस्तकाचं नाव आहे. त्या पुस्तकाचे स्पॉन्सर आपणच आहात. स्पॉन्सर म्हणजे असं म्हणूया की म्हणजे अप्रुव्हल त्यांनी दिलं. कारण सुरुवातीला जेव्हा एखादा लेखक लिहितो किंवा कविता कवी करतो तेव्हा त्याला वाटतं की यार हे बरोबर आहे की नाही, कुणाला तरी दाखवावं जवळच्या व्यक्तीला आणि त्याच्याकडनं ते सँक्शन करून घ्यावं म्हणजे आपला हसं होणार नाही बाहेर. त्या पद्धतीनं सरांनी त्याची स्पॉन्सरची फी केलेली आहे. सर आता अनेक शिक्षक आपल्याकडे आहेत, या संमेलनातून ते प्रेरित होतील बरोबर याची आशा आणि अपेक्षा आहे. तरी पण मला असं विचारायचं आहे की प्रत्येकजण असं म्हणतो की मला वेळ नाही. कुठलाही कर्मचारी, कुठलाही शिक्षक, कुठलाही शेतकरी की मला वेळ नाही. मग आता त्यांचा दिवस हा 24 तासाचा, तुमचा दिवस आहे 24 तासाचा. मग एवढं असूनही तुम्ही या कसा वेळ काढलात या व्यासंगासाठी? त्यासाठी काही किंमत मोजावी लागली का? तर अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कारण बऱ्याच वेळेला जेव्हा नवीन जबाबदारी आपण स्वीकारायची तयारी करतो किंवा स्वीकारायची इच्छा असते किंवा कोणीतरी सांगत असतं त्यावेळेला हे कारण ही सबब प्रामुख्याने समोर केली जाते की वेळ नाही. त्यासाठी एकच वाक्य आहे, सवड नाही म्हणतो ना, आवड असेल तर सवड मिळेल. बरोबर बरोबर. या पद्धतीनं जर आवड जर असेल तर सवड हा व्यक्ती काढतच असतो. फक्त त्याच्यामध्ये आवड, रुची निर्माण जर झाली तर वेळ त्याच्यासाठी हा काढला जातो. आणि हा आनंदाचा भाग आहे. लिहिणं, बोलणं हा एक आनंदाचा भाग आहे. त्याचं जे समाधान आहे त्याची किंमत आपण पैशामध्ये करू शकत नाही. तरी त्यासाठी खूप काही गमवावं लागतं असं मला याच्यासाठी वाटतं की कोणताही माणूस खूप मोठा होतो ना तर तो उगीच मोठा होत नाही. कारण एकदा पगार सुरू झाला
की माणसं रिटायरमेंट पण तिथेच थांबतात आणि तरीही त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा होतोच. पण या उंचीपर्यंत जाण्यासाठी प्रत्येक विचारवंताला, वैज्ञानिकाला, कलावंताला खूप काही गमवावं लागलेलं आहे. आणि कलावंत असे मोठे आहेत की त्यांना वडिलांचं मृत्यूची तारीख मृत्यू झाला की माहीत झाल्यावर त्यांना ते प्रयोग करावे लागलेले आहेत. बर. मला असं वाटतं की आपण सुद्धा कुणाच्या लग्नात जाण्याचं निमंत्रण आहे, जावं लागतंय पण जाऊ शकत नाही, व्याख्यानाच्या तारखा दिलेल्या आहेत, असं बरंचसं आपण सुद्धा गमावलं असेल, त्याशिवाय आपण या उंचीवर जाऊ शकत नाही असं मला नक्कीच वाटतं. आपली व्याख्यानं ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बर. खूप चांगल्या पद्धतीने होत आहेत. हशा टाळ्या खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळत आहेत आणि अनेक प्रथित यश वक्तेसुद्धा उभे राहिले म्हणजे त्यांच्या त्या समोरच्या बोर्डवरती काहीतरी नोट्स ठेवतात आणि त्यानंतर ते 1 ते 6 तासापर्यंत सहजपणे बोलतात. मी तुमच्या व्याख्यानामध्ये कधी तो प्रकार पाहिला नाही, पण तरीही तुमचं काही नुकसान झालं नाही. याचं हे कसब, हे कौशल्य आपण कसं मिळवलं, म्हणजे जे आमचे जे काही नवोदित वक्ते आहेत त्यांना त्याचं मार्गदर्शन मिळेल. खरं तर या संदर्भामध्ये मी 2 नावं या ठिकाणी घेणं पसंत करेल. एक आहे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. अच्छा. आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. ही 2 नावं आहेत आणि ही 2 महाराष्ट्रानं पाहिलेली मोठी फरडे व्यक्ती आहेत. पुढे नंतर प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचाही नामोल्लेख यामध्ये करता येईल. आणि प्रबोधनकार ठाकरेंनी, आचार्य अत्रेंनी आपल्या स्वतंत्र महाराष्ट्राची जी चळवळ आहे त्याच्यामध्ये त्यांच्या वक्तृत्वानं महाराष्ट्र पिंजून काढला. तर त्या दोघांचं असं मत आहे की बोलायचं असेल, स्पष्टपणे बोलायचं असेल तर अख्खा माणूस जो आहे हातामध्ये काही न घेता, अत्रेंनी तर त्याच्यामध्ये मी कसा झालो, त्यामध्ये मी वक्ता कसा झालो, हाही त्याचा एक पार्ट आहे. आणि प्रबोधनकार ठाकरेंचं तर मराठी भाषेतलं वक्तृत्वावरचं पहिलं पुस्तक प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं आहे. मला वाटतं त्याला मागच्याच वर्षी 100 वर्ष पूर्ण झालीत. तर यांचं असं म्हणणं आहे की हातात काहीच नको, कारण जो इम्पॅक्ट आहे, इम्पॅक्ट तो फिजिकल हा अधिक होत असतो. आणि मी आणि प्राध्यापक नाव सांगणार नाही, दोघं एकाच ठिकाणी भाषणाला गेलो. ते माझे आदर्श आहेत. त्यांच्या हातात एक कागद होता आणि नंतर दोघांची आमची चेष्टा करणारा एक व्यक्ती भेटला. तो काय म्हटला त्यांना, सर तुम्ही चिटिंग केली हो. चिटिंग केली हो म्हणे तुम्ही. म्हणजे हातात त्यांनी पॉइंट्स ठेवणं काही गैर नाही. भारतानं राजकारण्यांमध्ये प्रमोद महाजन हे एक फरडे वक्ते म्हणून बघितलेलं आहे, होय की नाही. आपण त्यांचे फॅनच आहोत. ते सुद्धा हातामध्ये ठेवायचे गैर नाही. ज्याला जमलं त्याने तसं करावं. नाही जमेल तर हे खूप वाईट आहे किंवा गौण आहे किंवा दुय्यम दर्जाचं आहे असं माझं म्हणणं नाही. मला जमलं म्हणून त्या पद्धतीनं कागद न ठेवता तो प्रवास हा सुरू आहे. पण अगोदर ते कागदावर उमटवत असतो. ती तयारी तर करावी लागते, ती तयारी तर करावीच लागते. मला आपल्यालाही सांगायला खूप आनंद वाटतो की सरांनी बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि अशा अनेक विचारवंतांवरती, समाजसुधारकांवरती, क्रांतिकारकांवरती अनेक व्याख्यानं दिले. आज आपण समाजात पाहतो की या जयंत्यांच्या निमित्तानं आपल्याला असं दिसतं की महापुरुष हे जातीजातीमध्ये वाटल्या गेल्यासारखे झाले आहेत. म्हणजे ज्या महापुरुषांचा मी फॅन आहे पण ते मलाही न समजल्यासारखं वातावरण, ते चित्र आपल्याला दिसतंय का? त्यासाठी आपण काय जबाबदारी उचलायला पाहिजे असं आपल्याला काय वाटतं या संदर्भात? नाही, ही जी घुसळण आहे ना, ही जी वीण आहे विशेषतः महाराष्ट्राची आणि भारताची, ती अनेक भाषा अनेक वेश, फिर भी मेरा एक देश. अनेकता में एकता हमारी शान है, इसलिए मेरा भारत महान है. म्हणजे कोणी आपल्याच जातीचं, आपल्याच धर्माचं तुंतुणं वाजवत असेल तर ते महाराष्ट्र किंवा भारत जो आहे त्याच्यामध्ये ते चालणार नाही. एखादी जात किंवा एखादा पूर्ण धर्म खूप चांगला आहे, त्याच्यात वाईट काहीच नाही लोक, असं मुळीच नाही. चांगली आहेत, वाईट आहे म्हणून तो जातीवरून किंवा धर्मावरून तो होत नसतो. त्याच्यामुळे तुमची आमची सामूहिक जबाबदारी. सर नाना लहाने साहित्यिक म्हणून सुपरिचित आहेत, लेखनही आहे आणि वाचन भाषणही जोरदार आहेत. त्याच्यामुळे ही सर्वच लेखकांची आणि साहित्यिकांची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणजे महापुरुषांना जात नसते, ते जातीवंत असतात आणि त्यांच्या
पावलानं आपण जावं हा त्यांचा खरा उद्देश असतो. अगदी तर बरोबर. आपली जबाबदारी अशी येते, म्हणजे तुम्ही तर ती पार पाडताच, की जितका तुमचा अभ्यास शिवाजी महाराजांवरती, तितका तुमचा अभ्यास बाबासाहेबांवरती, तितका तुमचा अभ्यास महात्मा फुलेंवरती आणि अनेक विवेकानंदांवरती सुद्धा. तर हे आपल्याला जमलेलं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की त्यांना जात नाही, त्यांना जात नाही. आणि जातीयता नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले. बाबासाहेबांनी गुरु मानला महात्मा फुलेंना, महात्मा फुलेंनी पावलेला शिवाजी महाराजांचा. सामाजिक स्वास्थ्य ठेवणारी महापुरुषांची विचारमालिका पुढे नेणं ही आपल्या सर्व जबाबदारी आहे आणि आपण ती पार पाडतोय. तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात ती पार पाडताय. बर. आता मला या महापुरुषांचं नाव घेतलं, तुम्ही शिवाजी महाराजांवरती लिहिलं, जिजाईवरती लिहिलं, तुम्ही त्यावरती बोलले आणि तुमच्या पुस्तकांमध्ये एक रंजकपणा येतो, एक लालित्य, एक लालित्यामध्ये येतं. मला असं म्हणायचं आहे, ऐतिहासिक लेखनामध्ये तारखा, स्थळं ही असतात, प्रश्नच नाही. जेवढा पुरावा तेवढं मी सांगतोय. पण ललित लेखनामध्ये थोडं रंजकता आणण्यासाठी ती सरमिसळ होताना काही चुकीचं होतं असं वाटतं का? उदाहरणार्थ, कादंबरीमध्ये शिवाजी महाराज रंगवत असताना ते रंगवण्यामध्ये किंवा कवितेमध्ये रंगवण्यामध्ये, म्हणजे माझी आई इतकी सुंदर असती तर मी सुंदर निपजला असतो, आपलं असं वाटतं का की कुठेतरी इथं चुकीचं घडतंय, कारण माझी आई सुंदर नाही असं शिवाजी महाराज कसं काय म्हणू शकतील? बरोबर. म्हणून ऐतिहासिक लेखन आणि ललित लेखन याची सरमिसळ होताना काही चुकीचं घडतं असं वाटतं का आपल्याला? आता तुम्ही जो मुद्द्याला स्पर्श केलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि महाराष्ट्रात ऐतिहासिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या त्याला विशेष महत्त्व आहेत. हे काय झालेलं आहे तर हे शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी त्यांचे जे फॉलोअर्स आहेत, अनुयायी, अंध अनुयायी, त्यांनी ते केलेलं आहे. भावना चुकीची आहे असं म्हणायचं मुळीच नाही, परंतु त्या पद्धतीने त्यांनी प्रेझेंट केलं. आता शिवाजी महाराज तुम्ही म्हणतात तसे आमची आई जर एवढी सुंदर असती तर आम्हीही सुंदर निपजलो असतो. याचं दुसरी बाजू आहे की माझी आई सुंदर नाही, आम्ही सुंदर नाही, हा अर्थ. मग एखादा महामानव, एखादा महापुरुष आपल्या आईला ती सुंदर नाही असं म्हणण्यास तो कसा धजावेल? म्हणून लालित्य आणि ऐतिहासिक अशी एकत्र आली की असे प्रकार होतात, होत आहेत, होत राहतील. परंतु ऐतिहासिक अंग हे पूर्णपणे वेगळं आहे. त्याला विचारवंतांनी आणि ऐतिहासिक लेखकांनी त्यांच्या पद्धतीनं उत्तर द्यावं आणि सर्वसामान्यांपर्यंत ते मुद्दे घेऊन जावेत. आता मी शिक्षकांसाठी काही आपल्यासोबत चर्चा करतो, कारण शिक्षकांचं साहित्य संमेलन आहे आणि त्या पार्श्वभूमीवरची आपली मुलाखत आहे. आता आपण बघत आहात की परीक्षा ह्या फेब्रुवारीपासून सुरू होतात. म्हणजे त्यांचं अध्यापनाचा वेळ कमी झाला. त्याच्यामध्ये माहिती द्या, आजच द्या, आत्ताच द्या. सकाळी 10 वाजता शाळेत आलेला शिक्षक त्याचं नियोजन करून जेव्हा येतो आणि तो मोबाईलमध्ये पाहतो की 4 वाजेपर्यंत अशी माहिती द्या, तर मग तो ते माहिती देण्याच्या कामात त्याच्या अध्यापनात त्याचं दुर्लक्ष होईल किंवा ती माहिती देण्यासाठी त्याला जो होमवर्क करावा लागेल, जो होमवर्क त्याने त्या अध्यापनासाठी करायला पाहिजे, तर या कारकुनी कामात शिक्षकांचा वेळ जातो आणि विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो. आपल्याला काय वाटतं, असं होतो का होत नाही? सरांचा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण सध्याचं काळ व्हॉट्सॲपचा आहे. म्हणजे व्हॉट्सॲपच्या नोटिफिकेशनची बेल वाजली की अनेक शिक्षकांच्या, मुख्याध्यापकांच्या छातीमध्ये चर्र होतं की आता नेमका फतवा काय आला आणि किती वाजेपर्यंत आला. कारण आजच द्या, आत्ताच द्या, दुपारपर्यंत द्या, काल मर्यादित आहे, अन्यथा जबाबदारी तुमची आहे, असं होतं. आणि मग सकाळी समजा शिक्षक गेला आणि त्यावेळेला हा अशा प्रकारचा जर मेसेज आला तर अध्यापनाविषयी काय? म्हणून अध्यापनाचा वेळ सोडून जो आवश्यक वेळ आहे त्या वेळ अवधी तो द्यायला पाहिजे त्या शिक्षकांना, त्या संस्थेला. कारण बेसिक जो आहे ते काय आहे तर अध्यापन आहे, अध्यापन आहे, टीचिंग आहे आणि विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहेत. मग काही ठिकाणी असंही होऊ शकतं की ते विद्यार्थ्याला पाहू नंतर अगोदर जे काही वरून जे काही आलेलं आहे अधिकाऱ्यांचा आदेश त्याचं पालन करू आणि विद्यार्थी कुठं आपल्या विरुद्ध बोलणार आहे का काही होणार आहे असं ते होऊ शकतं. म्हणून
टीचिंग फर्स्ट या नियमानं जावं. अधिकाऱ्यांना माहिती आवश्यक असतेच, नाही असं नाही, परंतु अवधी पुरेसा द्यावा असं मला वाटतं. माहिती देणं हे शिक्षकाचं कर्तव्यच आहे, अगदी अगदी परंतु ती देण्यासाठी मध्ये एखादी रात्र तरी जावी, तो रात्री ती माहिती कलेक्ट करेल. करेक्ट. एक रात्र तरी पुरेसा वेळ द्यावा, एवढीच. ती माहिती आवश्यक आहे, ती माहिती त्यांच्याकडे गेली, संकलित झाली तर त्या पुढच्या योजना ठरतात. हे शिक्षकांनाही मान्य आहे, त्यांना पुरेसा अवधी द्यावा अशी विनंती आपण या निमित्तानं येस निश्चितच करू शकतो. एक पुन्हा महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. बर. शिक्षक ज्या शाळेमध्ये जातो शिकवायला, त्याची मुलं दुसऱ्या शाळेत शिकतात. म्हणजे मी शहरात का राहतो तर मुलांच्या शिक्षणासाठी राहतो, आणि मी खेड्यात का जातो तर मुलांना शिकवायला जातो. काय वाटतंय या गोष्टीत? याच्यामुळं जो शिक्षक ज्या शाळेत आहेत त्या शाळेत त्या शिक्षकाची मुलं जर नसेल तर त्या शिक्षकाचा आणि त्या शाळेचा दर्जा सुमार दर्जाचा आहे हे त्यातून सिद्ध होतं. म्हणून अध्यापकाने त्याची मुलं तो ज्या शाळेत अध्यापन करतो तेथे ती वर्ग, ती व्यवस्था, तो कोर्स उपलब्ध असेल तर तेथेच ती असली पाहिजे, असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. किंबहुना शासनानं सुद्धा यामध्ये लक्ष घालण्याची विशेष गरज आहे. आजकालची प्रशिक्षणं होतात बर शिक्षकांसाठीची. अच्छा. आणि त्यातूनच तो शिक्षक खरा अपडेट होत राहतो. तर ती कशी व्हायला हवी, अधिक प्रभावी कशी व्हायला हवी, की जी आहे ती बरोबर आहे? काय मत आहे तुमचं? आता यामध्ये एक टर्म आहे CPD. CPD म्हणजे कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास. आणि हा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास हा प्रत्येक व्यावसायिकाला किंबहुना प्रत्येक व्यक्तीला अत्यावश्यक असतो, शेतकऱ्याला सुद्धा तो अत्यावश्यक असतो. तर ही जी प्रशिक्षणं आहेत ती काही प्रशिक्षणं दर्जेदार होतात, नाही असं नाही, अत्यंत प्रभावी होतात, परंतु ते घेणाऱ्यावरती अवलंबून असतं. अच्छा. प्रशिक्षण घेणारा कोण म्हणजे त्या ठिकाणी सब्जेक्टिव्हिटी येते. व्यक्तीनुसार ती जी व्यक्ती आहे त्याची बांधिलकी किती आहे त्याच्या कामाशी. एकंदरीत त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांसारखंच आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. एखादा धडा तुमचा मराठीचा अलंकार एखादा शिक्षक अत्यंत जीव लावून तो जिवंतपणे तो उभा करू शकतो तेथे, तर एखादा पाट्या टाकू शकतो. तर हे व्यक्तीवरती अवलंबून आहे. मुळात जी तजवीज केली जाते ती आदर्श अशीच असते, ते घेणाऱ्यावरती अवलंबून असतं. तर घेणाऱ्याने ती अधिक प्रभावीपणे जर घेतली तर शिक्षकांपर्यंत प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी होईल. आणि शिक्षकांना जर ती कन्सेप्ट क्लिअर झाली तर शेवटचा जो लाभार्थी आहे विद्यार्थी त्याच्यापर्यंत ती अधिक जोरकसपणे पोहोचतील असं मला वाटतंय. आपण प्राध्यापकात इंग्रजीचे बर. आणि साहित्य आहे, साहित्याची ओढ आहे मराठीची. मातृभाषेतून विद्यार्थ्यांचा विकास होतो, त्यातून शिक्षण द्यावं की इंग्रजी शाळेत मुलं असावीत? म्हणजे एकंदरीत आजकाल जे इंग्रजी शाळेचं आकर्षण वाढलेलं आहे त्या संदर्भात आपले काय अभिप्राय आहे, आपलं काय मत आहे? बरं. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये हे स्पष्ट सांगितलेलं आहे की मातृभाषा हे माध्यम सर्वोत्कृष्ट माध्यम आहे अध्यापनाचं, शिक्षणाचं. आणि ते खरं आहे. माझा विषय इंग्रजी आहे. इंग्रजी जरी विषय असला माझा तरी मी मराठी माणूस आहे. ज्या पद्धतीनं मराठी इतकं अस्खलितपणे बोलू शकतो किंवा व्यक्त होऊ शकतो त्या पद्धतीनं इंग्लिश भाषेतून व्यक्त होण्यास मला अडचणी येतात. मी काही अपवाद नाहीत, हा सगळीकडचाच नियम आहे. म्हणजे व्यक्तिमत्व विकास आपल्या भाषेतून व्हावा. नाही, शिक्षण प्राथमिकही व्हावं. नंतर ज्या वेळेला तो कोर्स ज्या भाषेत आहे ती भाषा त्याने शिकवावी. अच्छा. त्याने शिकावी, ती आत्मसात करावी आणि पुढे जावं. म्हणजे मदर टंग जी आहे दॅट इज द बेस्ट मीडियम फॉर एज्युकेशन फॉर एनीबडी. आणि म्हणून ते मदर टंगमध्ये पाहिजेत, अदर टंगमध्ये नको असं मला ते वाटतं. आज विद्यार्थ्यांच्या डिप्रेशनविषयी सुद्धा फार चर्चा होते. हो. ते फार तणावात राहतात. हो. आणि होमवर्कचा पालकांनी घेतलेला जो ओढा आहे की आमच्या मुलांना तुम्ही किती होमवर्क दिलं. आता मी कधी कधी पालकांशी बोलतो की मुलांना जर जंगल बुक घेतलं आणि त्याने ते जंगल बुकातून खाली लिहिलं की वरती बोरीचं झाड आहे आणि खाली त्याने बोर लिहायचं, आंब्याचं झाड बघायचं आणि त्याने खाली आंबा लिहायचा,
तर हा ग्रहपाठ झाला. आणि तो सोडून जर तो जंगलात फिरायला गेला तर ते काय झालं मग? अगदी बरोबर आहे. शिक्षणच आहे ते, नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. हां, तर आपल्याला असं वाटतं की मला वाटतं पालकांचे सुद्धा परीक्षण व्हायला पाहिजेत. विलियम वर्ड्सवर्थ नावाचा एक निसर्ग कवी आहे इंग्लिशमधला. हां. तो असं म्हणतोय की थ्रो दी बुक्स अँड गो टू द नेचर. नेचर इज ऑलमोस्ट अ टीचर फॉर यू. अँड दॅट्स ट्रू. दॅट्स ट्रू. नेचर इज वन ऑफ द बेस्ट टीचर्स हू कॅन टीच अस मेनी थिंग्स अबाउट अवर लाईफ. आणि तुकाराम महाराजांनी तर ते सांगितलंय, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी हां. पक्षी ही सुस्वरे आळविती. तर तो एक स्वतंत्र भाग आहे. याला याला आपण प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी जे जे करणं योग्य आहे ते करावं असं अपेक्षित आहे. त्याच्या अभ्यासासाठी तसा तो माहोल तयार करावा हम्म. हे त्यातून अपेक्षित आहे. अगदी. पण त्याचा अभ्यास कुठेही होऊ शकतो हे एकदा मान्य व्हायला हवं. आणि मला स्वतःला असं वाटतं की बर. तुम्हालाही तसं विचारायचं आहे की आज पालकांची प्रशिक्षण घेण्याची वेळ आली आहे का? आलेली आहे. आलेली आहे. आलेली आहे. म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं, हा. आडाने बाप शेकलेला ताप. आता असं तर वाटत नाही ना की शेकलेला बाप आडाने डोक्याला ताप. याचं कारण मुलगा डिप्रेशन मध्ये तो राहू नये, तो तणावात राहू नये आणि तणावात न राहताही त्याचा विकास व्हावा, ही सुद्धा आज विद्यार्थ्याची सुद्धा बाजू आपण मांडली पाहिजे. तो सुद्धा आपला एक भाग आहे. तो बोलू शकत नाही, पण समजून घेण्यासाठी हा विषय पुढे यायला पाहिजे. सरांनी डिप्रेशनचा मुद्दा काढला म्हणून मी पुढे एवढं सांगतो की डिप्रेशनमधून मुलं आत्महत्या करतात. आणि आत्महत्या जेव्हा तो मुलगा करतो तेव्हा तो मुलगा एकदा मरतो, परंतु कुटुंब हे अनेक वेळा मरतं. आणि तो मुलगा गेला म्हणजे केवळ कुटुंबाचा लॉस झाला असं नाही, तर तो राज्याचा, समाजाचा आणि सबंध देशाचा लॉस असतो, हानी असते. ती राष्ट्रीय हानी आहे आणि म्हणून ते आपण टाळलं पाहिजे असं माझं आणि आपलं मूल हे सक्षमच आहे. त्याने कसं वाढावं, त्याने कसं मोठं व्हावं हे त्याचे नैसर्गिक गुण समजून घेऊन जर त्याला पालक आणि शिक्षक दोघांनी मिळून त्याला वाढवलं तर तो चांगला वाढेल. आणि या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं शिक्षक जेव्हा लिहिते होतील, चिंतन करतील, साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळ्या परिसंवादातून, जसं आता हे 3रं साहित्य संमेलन वार्षिक होत आहे, पण जर हा जागर, विचारांचा जागर असा जर तो होत राहिला तर तालुक्याचं संमेलन, गावचं संमेलन, गट संमेलन, त्यात जर हे वेगळे वेगळे विषय होत राहिले तर आपल्याला असं वाटतं का की हा जो उपक्रम देशमुख साहेबांनी सुरू केला, लाटकर मॅडमने सुरू ठेवला, तर तो सुद्धा असा आता पेटवू सारे रान, साने गुरुजी म्हटले होते, हे जर रान असं पेटावं. या संदर्भात आता तुम्ही अध्यक्ष आहात तर तुम्ही काय काम कराल या संदर्भामध्ये? सर्वप्रथम खरं तर अगोदरच ऋण व्यक्त करायला पाहिजे होतं सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माननीय M.K. देशमुख सर, की त्यांनी जाता जाता अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम सुरू केला, शिक्षकांचं साहित्य संमेलन. आणि हे जिल्ह्याच्या साहित्य संमेलन आहे. आणि मला असं वाटतं की सबंध महाराष्ट्रामध्ये हे शिक्षक साहित्य संमेलन सुरू झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांनी तशा प्रकारची साहित्य संमेलनं सुरू केली. परंतु जेव्हा साहेबांनी सुरू केलं तेव्हा एकीकडे आम्हाला आनंद वाटला आपल्याला, आणि दुसरीकडे दुःख होतं की कदाचित ही शिक्षक साहित्य संमेलन पहिलं आणि शेवटचंच ठरेल. परंतु जेव्हा त्यांच्यानंतर सन्माननीय अश्विनी अनिलराव लाटकर पानसरे यांनी शिक्षणाधिकारी पदाची धुरा सांभाळली तेव्हा त्यांनी हे शिक्षक साहित्य संमेलन अधिक दर्जेदार कसं होईल यासाठी व्यक्तिशः प्रचंड मेहनत घेतली आणि ते तशा पद्धतीने यशस्वी करून दाखवलं. आणि म्हणून आता हे 3रं शिक्षक साहित्य, पहिल्याचे स्वागताध्यक्ष M.K. देशमुख सर, दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या लाटकर मॅडम, आणि 3रं आता मला जे संमेलनाध्यक्षपद मिळालेलं आहे त्याच्या स्वागताध्यक्षपद सुद्धा अश्विनी अनिलराव लाटकर पानसरे यांच्याकडे आहेत. आणि त्यांनी मेहनत घेतलेली आहेत. आणि मागची जी 2 साहित्य संमेलनं झाली ती सुरुवात होती म्हणून त्या दिवसांपुरती झाली, ती चळवळ सुरू झाली. अनेक शिक्षक लोकांना तिनं बळ दिलं लिहिण्यासाठी की कुणीतरी आपलं नाव घेत आहे, कुठेतरी आपल्याला एक मंच मिळतोय, साहित्यिक शाबासकी मिळते आहे, आपल्या साहित्य कार्याची नोंद घेतली जाते, म्हणून ती चळवळीच्या रूपात समोर आलेली आहेत. आणि आता यावर्षी आम्ही असं ठरवलेलं आहे की दर 2 महिन्याला एक शिक्षण पत्रिका काढायची.
आणि त्या शिक्षण पत्रिकामध्ये तुमच्यासारखे जे साहित्यिक आहेत त्यांना आवाहन करायचं, त्यांना लिहितं करायचं. लिहितात, आणखी त्यांना ते एक मंच, विचारपीठ मिळवून द्यायचा. त्यांचं लेखन त्या ठिकाणी येणार आहे. तद्वतच परिसस्पर्श किंवा लेखक आपल्या भेटीला केंद्र स्तरावरती असेल, तालुका स्तरावरती किंवा जिल्हा स्तरावरती असे उपक्रम राबवले जाणार आहेत. याने काय होणार आहेत की सबंध वर्षभर शिक्षक साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ही जी साहित्याची चळवळ आहे तिला बळकटी देण्याचं काम सन्माननीय शिक्षण विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं करण्यात येणार आहे. आणि मला असं वाटतं की ते आनंददायी आहे आणि माझ्याकडनंही अपेक्षा अनेकांनी त्या व्यक्त केल्यात. त्या पूर्ण क्षमतेनं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. खूप मोठं काम आपण करत आहात, जबाबदारीचं काम आपण करत आहात. आपल्याला आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा आहे. आपल्या हातून खूप अशी चांगली कामं घडतील याची आम्हाला खात्री आहे. शुभेच्छा देऊन आमच्या प्रश्नांना आपण मनमोकळेपणे उत्तर दिले याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांना आठवण करून देतोय की 3रं शिक्षक साहित्य संमेलन मंथन सभागृह छत्रपती संभाजीनगर येथे होत आहेत. दिनांक 17 मार्च 2026 वार मंगळवार सकाळी 8 ते 6 पर्यंत होणार आहेत. आणि या संमेलनामध्ये जे अखिल भारतीय साहित्य संमेलन होतोय त्याच्या उंचीचे सत्र त्या ठिकाणी आहेत. ग्रंथदिंडी आहेत, ग्रंथ प्रदर्शन आहे, चित्र प्रदर्शन आहे, उद्घाटन आहे, पुस्तकांचं प्रकाशन आहे. त्याचबरोबर जे पुस्तक लेखसंग्रहाचं जे पुस्तक प्रकाशित होतंय समृद्ध वारसा, शिक्षकांची लेखणी, छत्रपती संभाजीनगरची कहाणी, या पुस्तकाचंही प्रकाशन त्या ठिकाणी आहेत. परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे. मराठी शाळा, आव्हाने आणि उपाय, कारण जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो मुद्दा या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. परिसंवादाचा विषय घेतलेला आहे. कथाकथनाचं सत्र आहेत. कवींची संख्या तर एवढी वाढली की 2 सत्र कवी संमेलनाची ठेवावी लागलीत. कवी संमेलन 1 आणि कवी संमेलन 2 अशी 2 सत्रांचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे. अगदी म्हणजे अनेक शिक्षकांना ती एक संजीवनी मिळते. अगदी. त्यांच्या निमित्तानं ती विद्यार्थ्यांना संजीवनी मिळते. खूप मोठं इथं काम होतंय. पुन्हा एकदा माननीय देशमुख साहेबांनी सुरू केलेल्या उपक्रमाला लाटकर मॅडमनी तो पुढे सुरू ठेवला. त्यांना पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. आपल्याला खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.